पनवेल शहर पोलीस ठाणेकडील सन 2008 ते 2023 या कालावधीमधील विविध दाखल 38 गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल, कॅन व अन्य जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाचे आदेशाने करंजाडे येथे नष्ट करण्यात आला। पनवेल शहर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी गुन्ह्यांमध्ये 65 कलमान्वये दारूच्या बॉटल, कॅन व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता। नमूद गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन आरोपीत यांचे विरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले आहे। जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यास जागा अपुरी पडत होती। या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दीर्घ कालावधीपासून होऊन असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन खराब होत होता। तसेच दारूचे कॅन उंदीर कुरतडून मुद्देमाल नाश होत होता। बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन उग्र वास येत होता। त्याचा परिणाम पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस ठाणे येथे कामकाजाकरिता येणारे नागरिक यांच्या आरोग्यावरती होत होता। याकरिता पोलीस ठाणेकडील जप्त साठ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पनवेल जी रायगड यांच्याकडून पनवेल शहर पोलीस ठाणेकडील 38 गुन्ह्यामध्ये दारूचा मुद्देमाल नाश करणे बाबत आदेश प्राप्त करण्यात आले होते। सदर आदेशामध्ये मुद्देमाल नाश करणे बाबत न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश दिले होते। त्याप्रमाणे माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे आदेशाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2 चे विवेक पानसरे, 6 पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस नितीन ठाकरे त्यांच्या विशेष पथकाने पनवेल शहर पोलीस ठाणेकडील एकूण 38 गुन्ह्यामधील 90 मिलीच्या 767 बाटल्या, 1980 मिलीच्या 1942 बाटल्या, 750 मिलीच्या 1585 बाटल्या, 600 मिलीच्या 89 बाटल्या अशा एकूण 4375 बाटल्या रु. 7,50,000 पेक्षा अधिक किंमतीचा हा मुद्देमाल पोनी फणसेकर राज्य उत्पादन अधिकारी पनवेल शहर, वाय एस लोळे दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर, एस ए जाधव दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क पनवेल शहर तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक प्रशासन भगत, सपोनी राजपूत, सपोनी शेटे पोलीस ठाण्याचा इतर स्टाफ याचे उपस्थितीत करंजाडे सेक्टर -5 या सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता तसेच अस्वच्छता न होता उपरोक्त नमूद मुद्देमालाचा नाश करण्यात आला असल्याची माहिती वपोनी नितीन ठाकरे यांनी दिली। मुद्देमाल कक्षामध्ये बऱ्याच वर्षापासून जप्त केलेला अवैध दारू विक्रीतील दारू किंवा इतर बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आलेल्या दारूचे बऱ्याच गुन्ह्यांचा मुद्देमाल हा पोलीस स्टेशनला प्रलंबित होता। त्याच्यामध्ये मान्य न्यायालयाचे आदेश सदरची दारू नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने संपूर्ण सगळ्या गुन्ह्यांचा एकूण 60 गुन्ह्यांचा मुद्देमाल एकत्र करून आपल्या राज्य उत्पादन शुल्काची इन्स्पेक्टर फणसेकर साहेब यांच्या पथका आणि आमचे पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पथक यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आज आम्ही हे संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत आहोत। फणसेकर साहेबांनी आणि त्यांच्या पथकाने पण त्यासाठी पाठपुरावा केला आणि आमच्या याला भरपूर मदत केलेली आहे। तर हा मुद्देमाल आता आम्ही इथे या ठिकाणी करंजाडे सेक्टर 5 स्मशानभूमीजवळ इथे नष्ट करण्याचे काम चालू आहे। तर किती वर्षापूर्वी म्हणजे हे गुन्ह्यामध्ये पकडलेला सर्व माल होता? हा वेगवेगळ्या गुन्ह्यातील माल आहे। साधारण 10-12 वर्षातील काही जुने गुन्हे आहेत, काही एवढ्या 2-3 वर्षातील आहेत। असं वेगवेगळे एकूण 60 गुन्ह्यातला मुद्देमाल आहे।